आणखी एका संगीतकाराकडे जाऊया की ज्यांचं तुमचं अत्यंत कौटुंबिक नातं होतं. मदन भैया तुम्ही त्यांना म्हणत होता. आणि मदन मोहन यांचं संगीत आणि तुमचा आवाज हे असं एक काय रसायन आहे की जे कधीच म्हणजे त्याच्यातून मिळणारा आनंद दुसऱ्या कशातूनच मिळू शकत नाही. मदन मोहन आणि तुमचं गाणं काय त्याचं नातं होतं? मदन मोहन खरोखरी फार चांगले म्युझिक डायरेक्टर होते. आणि त्यांचं असं एक गाणं नाही, अशी अनेक गाणी आहेत जी मला खरंच आवडतात मनापासून. आणि ते मला शिकवायचे आणि मला नेहमी सांगायचे की देखो लता, तुम मुझे कभी ना नहीं कहना, मैं तुमको ऐसा गाना नहीं दूंगा पण ना नहीं कहना. अगदी शेवटी असं झालं होतं. तर मदन मोहनचं प्रत्येक गाणं मला आवडतं आणि चांगलं होतं. पण त्यांचे वैयक्तिक संबंधही खूपच चांगले होते. मदन म्हणजे भैया अगदी घरच्यासारखे, कारण ते आमच्या समोर राहायचे. फार जवळ होतं, चालत जाऊ शकत होतो आम्ही, इतक्या जवळ. आणि मी त्यांच्याकडे जवळजवळ रोज जायचे, कारण त्यांच्या मिसेसचं आणि माझं फार चांगलं होतं. पुढच्या काळामध्ये एस डी बर्मनची भूमिका काय होती तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये? एस डी बर्मन तर मला मुलगीच म्हणायचे. पण एका गोष्टीला ते घाबरायचे, कारण मला मी 14 वर्ष सायनसनी आजारी होते. आणि त्या 14 वर्षात मी ही सगळी रेकॉर्डिंग केली आहेत. म्हणजे काही वेळेला माझ्या नाकातनं रक्त यायला लागायचं, इतका त्रास व्हायचा. तर माझ्यावर खूप वेळा रेकॉर्डिंग कॅन्सल व्हायचं. तर दादा मला फोन करून सांगायचे, लता तुम मेरा रिकॉर्डिंग पे आना, मेरा गाना का 4 चांद कर देना. अरे 4 चांद लगाए म्हणतो ना, तर त्यांचं ते बंगाली असल्यामुळे तसंच बोलायचे, लता म्हणून हाक मारायचे. पण 3 वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी गात नव्हतात. हो, ते हे झालं होतं, माझं त्यांचं भांडण झालं. भांडण नाही, काय झालं, मी त्यांचं एक गाणं गायले होते, इंडिया काहीतरी, मी विसरले नाव. नर्गिस होती हिरोईन. मदर इंडिया नव्हे, मिस इंडिया पिक्चरमध्ये एक गाणं होतं. तर मला त्यांनी काय सांगितलं की लता तुम ये गाना बहुत सॉफ्ट गाना, बहुत स्वीट आना चाहिए, ये होना चाहिए. मी तसं गायले. त्यांनी ओके केला टेक आणि मी घरी गेले. पण मला त्यावेळेला काय होतं की मला रोज रेकॉर्डिंग असायचं, संडेला पण मी रेकॉर्डिंग करायचे. तर माझ्याकडे माणूस आला. तो म्हणाला की दादांना ते गाणं परत करायचं आहे, कारण ते फार सॉफ्ट झालं आहे, त्यांना जरा ब्राईट पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं मला खरंच येत्या 7-8 दिवसात अजिबात वेळ नाही आहे. तुम्ही दादांना प्लीज सांगा की मी जरा मोकळी झाली की तुम्हाला डेट देते. त्या माणसाने जाऊन काहीतरी उलटं सांगितलं की लता म्हणाली की तुम्ही आपलं सांगितलं तर काय मी रोज रेकॉर्डिंग करेन का, आता झालंय ते चांगलं झालंय वगैरे असं. तर दादा काय म्हणाले की बर्मन दादा म्हणाले की ऐसा बोला लता, हम लता से गाना नहीं लेगा. तर मी दादांना फोन केला. म्हटलं दादा तुम्ही असं म्हणालात कि मैं लता से गाना नहीं लूँगा. मैंने कहा आप तकलीफ मत कीजिए, मैं ही नहीं गाऊंगी आपके पास. मला भयंकर राग आला. मी म्हटलं असं कसं, काही न बोलता तुम्ही असं बोलता. आणि मग मी त्या पिक्चरला गायले नाही. आणि मग त्यानंतर 3 वर्ष मी दादांकडे गायले. मी भांडायची फार त्यावेळेला. तुम्ही आग्रही होता. थोडा अतिशय भांडखोर स्वभाव होता. म्हणजे मी कधी कोणाचं वाईट बोलणं किंवा असं कधी केलं नाही. पण काय व्हायचं की कुणीतरी उलटं सुलटं सांगायचं. जसं आशाच्या बाबतीत झालं. आशाला काही लोकांनी सांगितलं लता तुझ्याबद्दल असं बोलते. मला येऊन सांगितलं आशा तुझ्याबद्दल असं बोलते. पण मी शांत राहायचे. मी म्हणायचे की माझं स्वतःचं मत आहे की मला जर असं कळलं की तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलतायत, कुणीतरी येऊन सांगितलं, तर मला तुम्हाला विचारायची इच्छा होते. अशी मिसअंडरस्टँडिंग खूप लोकांची झाली माझ्याबरोबर. पण अशी तुमची आणि आशाताईंची तर खूप वर्ष अशा प्रकारे गैरसमज झालेले होते.
नाही, अशाचा माझा गैरसमज पण तुम्ही नव्हता. बोलतच नव्हतात. नाही, आशाताईंचं लग्न झाल्यानंतर बोलत नव्हता. त्याचं कारण होतं, मी तुम्हाला सांगते की आशाने आम्हाला कुणालाही न विचारता आणि लग्न केलं. तर त्याचा सगळ्यात शॉक बसला माईला. तुमच्या माई आईला. फार अतिशय, कारण ती फार जुन्या वळणाची बाई होती. तिने म्हणजे इतका शॉक घेतला की मला म्हणायला लागली, मला आता जेवण नको, मला हे नको, मला ते नको. आणि आम्ही तसे लहान होतो सगळे. तर ॲक्च्युली आशाला काही बोललो नाही आम्ही. पण भोसले जे होते त्यांनी आशाला सांगितलं की तू बोलायचं नाही त्यांच्याशी, आणि त्यामुळे ती बोलेना माझ्याशी. तुम्ही रेकॉर्डिंगला एकत्र असून मग सुद्धा बोलत नव्हतात. नाही, रेकॉर्डिंगमध्ये आम्ही बोलत होतो. त्यावेळेला बोलायची बंदी नव्हती. नाही, त्यावेळेला कोणी नसायचं ना. पण आम्ही हा गैरसमज मिटला कसा? काय झालं, मला आता हे माहिती नाही, पण मला वाटतं हृदयनाथ माई वगैरे आशाकडे गेले, कारण तिला मुलं बिलं झाली ना, तर माई म्हणाली जाऊन ये असं. आणि मग आशाकडे ते गेले. आणि मग तिथून ती म्हणजे बोलायची, फक्त गायची माझ्याबरोबर चांगलं होतं, पण घरी येत नव्हती. पण किसन भोसल्यांचं भांडण झाल्यावर ती घरी आली. मग आम्ही घर बदललं. मग तिने स्वतःचा फ्लॅट घेतला आणि शेजारी आमचा फ्लॅट आहे, म्हणजे मधून दरवाजा आहे. त्या काळामध्ये तुम्ही आग्रह धरत होतात की हो. गायकाला ही रॉयल्टी मिळाली पाहिजे. तर ही सुरुवात मी केली की रेकॉर्डवर आमचं नाव घाला. अवॉर्ड माझ्यामुळे प्लेबॅक सिंगरला आणि लिरिसिस्टला सुरू झालं. त्याआधी अवॉर्ड नव्हतं. पण तुम्ही जास्त सिनेमाने म्युझिकच दिलं नाहीत नंतर, हे कशासाठी? मग बसून तिथं हार्मोनियम वाजवून गाणं ऐकवायचं. मग डिरेक्टरनी म्हणायचं नाही हे चांगलं नाही, दुसरं करा काहीतरी. ही लाईन अशी, हे जे असतं ना, हे मला चालत नाही.